तर सर्व निवडणुकीमध्ये ठाकरेंना साथ दिली, फक्त साथच नाही तर जिंकून देखील दिलं, असं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. अजून त्यांच्यासाठी काय करायला हवं होतं असा सवालही अहिर यांनी उपस्थित केला. आमच्या मागे पवार किंवा ठाकरे आडनाव नाही, असं देखील अहिर यांनी म्हटलेलं आहे. सगळं दिलं तरी अहिर सोडून गेले अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. दरम्यान त्यांच्या या टीकेला सचिन अहिर यांनी आता झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत प्रत्युत्तर दिलेलं आहे. आमचा संघर्षही त्यांनी बघितला पाहिजे असं अहिर यांनी म्हटलेलं आहे. दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. पण तुम्ही ते म्हणतात की आम्ही त्यांना सगळं दिलं, आदल्या दिवशी सोबत होतो आम्ही. नाही, मला तर एक समजत नाहीये की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि 7 मंत्रीचा येत असताना एवढा मोठा कार्यालय सोडून मी सेना भवनच्या एवढ्या कार्यालयामध्ये बसायला तयार झालो. त्यांना आपण साथ दिली आणि ती साथ दिली त्याची एक वेळा नाही, 2 आमदारकीच्या वेळी, महानगरपालिकेच्या वेळी पण मी रिझल्ट दिल्यानंतर. मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय एका व्यक्तीने करायला पाहिजे? हां, मी स्पष्ट सांगितलं का पॉलिटिकल ॲम्बिशियस असलं पाहिजे, पॉलिटिकल फ्युचरिस्टिक असलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्याला आपली चौकट पण करायला पाहिजे. आणि बघा, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनीच आहे की आमच्या मागे काय पवार आडनाव आहे का, आमच्या मागे काय ठाकरे आडनाव आहे का? आम्ही सेल्फ मेड लोक होतो. तुम्ही आमचाही तरी संघर्ष कधीतरी बघाल की नाही बघाल, की कुठे होतो आम्ही, काय केलं काय नाही. आणि आज जर पॉलिटिकल एक्झिस्टिंग्स आम्हाला जर ठेवायचं असेल, आम्ही जर तो निर्णय घेतला, तो स्वार्थासाठी म्हणा, व्यक्तीसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी असा, का नाही आम्ही घ्यायचं, का नाही आम्ही घेऊ शकत? आम्ही काम करणारी लोक आहोत ना, फील्डवरची लोक आहोत ना. संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, सर्व निवडणुकीमध्ये ठाकरेंना साथ दिली, फक्त साथच दिली नाही तर जिंकून देखील दिलं, असं सचिन अहिर म्हणतायत आमच्या विशेष मुलाखतीत. आपली काय प्रतिक्रिया यावर? मला वाटतं यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा कृतीतनं उत्तर आम्ही देऊ. आणि आमच्याकडून कोणी सोबत असेल नसेल तरी सुद्धा वरळी कोणाची आहे किंवा वरळी कोणासाठी आणि कोणाच्या पाठी उभी राहते हे कळेल आपल्याला. त्यांचं असं म्हणणं आहे की 2दा आमदार केलं, एकदा नव्हे, तर महापालिकेमध्ये देखील आम्हीच साथ दिली, आम्हीच त्यासाठी संघर्ष केला. हे बघा, या पक्षाचा पदाधिकारी म्हणून पक्षासाठी काम करणं हे सगळ्यांनाच क्रमप्राप्त असतं. वरळीमध्ये मीही सभा दिलेल्या आहेत. हो, मग म्हणून मी असं म्हणायचं का की मी 2 वेळा आमदार केलंय? मला वाटतं की सगळेच कार्यकर्ते त्याच्यासाठी परिश्रम घेतात. पक्षाचं चिन्ह सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि व्यक्ती म्हणून उमेदवाराचा चेहरा किती आश्वासक आहे आणि किती लोकांना आपलासा वाटणारा आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. सुषमाताई, ते असं म्हणतायत की गेल्या काही काळापासूनचा जो आमचा संघर्ष आहे त्याकडे तुम्ही पाहणार आहात की नाही, कारण आमच्या देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता. निश्चितपणे मला असं वाटतं की कुणी कुठे जावं, कोणत्या पक्षात जावं, हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आता तर स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य किंवा पक्षांतर अशा सगळ्या विषयांवर आपण बोलूच नाही, न बोललेलं बरं, अशी स्थिती आहे. फक्त मुद्दा एवढा आता आहे की संकट काळ असताना आपण काय निर्णय घेतो यावर आपलं व्यक्तित्व ठरतं, एवढंच मी सांगू शकेन. ठीक आहे सुषमा अंधारेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये सचिन अहिर यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. आम्ही फक्त साथच दिली नाही तर त्यांना जिंकून देखील आणलं, असं अहिर यांनी म्हटलेलं आहे. आणखी काय करायला हवं होतं असा सवालही सचिन अहिर यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर आमच्या मागे पवार किंवा ठाकरे आडनाव नाही, असं देखील अहिर यांनी म्हटलेलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला देखील त्यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर आमचा संघर्ष देखील त्यांनी बघायला पाहिजे. आमच्या देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचं सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंना केवळ साथ दिली नाही तर त्यांना निवडणुकीमध्ये जिंकून देखील आणल्याचं सचिन अहिर यांनी आमच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे.